ही विठू माझाले कुराळा गोशाळा आहे। या गोशाळेमध्ये बीबी चव्हाण साहेब यांच्या शेतातील पाणी गोशाळेमध्ये उतरलेलं आहे। गाई ह्या सध्या चिखलामध्ये उभ्या आहेत। मला गोबा करायचा होता गोशाळेमध्ये, पण हा गोबा मी काही आर्थिक परिस्थितीमध्ये करू शकलो नाही। तर ह्या बीबी चव्हाण साहेबांनी याची दक्षता घेऊन लवकर हे पाणी बंद करावं अशी मी त्या ठिकाणी, कारण त्यांच्याकडे फोन जात नाही, आमच्यासारख्याचे ते फोन उचलत नाही, कारण शेजारी ते आमचे शेजारी असल्या कारणाने त्यांनी फोन घ्यावा, शेजारीची अडचण जाणावी, पण ते जाणत नाही। त्यांच्या माणसाला मी वेळोवेळ फोन केला की भाऊ हे पाणी तुमचं बंद करा, ते पाणी बंद करत नाही। आमचे शेजारी आहेत बीबी चव्हाण साहेब, शिक्षणाधिकारी, मुख्य अधिकारी आहेत, मेन अधिकारी आहेत। मी विठू माझाले कुराळ्यातील संस्थापक सुभाष महाराज भांडे हा व्हिडिओ तयार करून त्यांच्यापर्यंत जाईल आणि ते त्याच्यावरती काहीतरी निर्णय घेतील। या ठिकाणी चिखल रात्रीच्या पावसामुळे खूप पाणी झालं। माझी गरीब परिस्थिती असल्यामुळे मी या ठिकाणी दमादमाने आमचं स्टेप बाय स्टेप काम चालू आहे। जशी लोक मला मदत करतात त्या पद्धतीमध्ये या ठिकाणी पाणीचा मदत होऊन आणि दमादमाने काम होतं। हे बघा, हे गोशाळेमध्ये पाणी आलेलं आहे। माझ्याकडे लहान मोठी 25 गोधन असून या ठिकाणी दररोज सकाळी 7ला रानात चारायला घेऊन जाऊन आणि संध्याकाळी या निवाऱ्यामध्ये आम्ही ठेवतो। पण आमचे असणारे शेजारी बीबी चव्हाण साहेब या कार्याची दक्षता घेत नाही आणि त्यांना आम्ही फोन केला ते आमचे फोन उचलत नाही, आणि त्यांचे माणसं त्यांना फोन करून काय सांगतात हे आम्हाला माहीत नाही, पण फोन केला तरी ते त्याची दक्षता घेत नाही। झाले 5 वर्षापासून मी त्यांना फोन लावतो आहे, बाबा हे तुमचं पाणी तुमच्या शेतातून काढून घ्या, पण ते पाणी काढत नाही। मी विठू माझाले कुराळ्यातील सुभाष महाराज भांडे, आज मला या ठिकाणी नाईलाजाने हा व्हिडिओ अपलोड करावा लागत आहे, कारण माझी दक्षता घ्यायला कोणी नाही, म्हणून त्या ठिकाणी मी हा व्हिडिओ या ठिकाणी पाठवत आहे।